तर भावांनो पुढच्या कमानीचं काम चालू केलं आहे आता. हे बघा प्रेशर आहे त्याच्यात बघा, लागायची भीती, सगळ्याच गोष्टी याच्यामध्ये. किती प्रेशरनं दाबा. तर भावांनो काम झालंय आणि पाट्याचं बिल आता बघा. बिल किती हिशोबात आहे, जास्त नाही. म्हणजे मराठी में बात कर रहा हूँ क्यों कि हमारे आदमी को समझता है, हमारे वही ज़्यादा बिल लेते हैं. तुम्हारा नाम क्या है? सतकर्ता मोटर गैरेज. बात करो. सतकर्ता मोटर गैरेज अहमदाबाद, असलाली चौकड़ी, हां, राजकोट रिंग रोड. राजकोट रिंग रोड. हां हां हां. मला आजपर्यंत असं काम आवडलं कुठलंच नाही. मग आता मी नावं काय कोणाची घेणार नाही आपल्या भागातले, पण 100% गॅरंटेड काम आहे. 8 महीने का गारंटी उसका काम का, वारंटी नहीं गारंटी है. गारंटी के साथ काम करते भैया, वो बड़े सेट है. वीडियो में आणि वीडियो पूरा देखो, समझ आएगा आपको कि क्या हुआ. भावनो नमस्कार. तर आपल्या या ब्लॉगमध्ये सहर्ष स्वागत. आणि मी आहे अहमदाबादला असलाली सर्कल पाशी. तर आपल्याला गाडीचं पाट्याचं काम करायचं आहे पूर्ण. तर बघा इथं मी त्या गॅरेजला आहे आणि ह्या बघा या मशीनी, काम करायच्या मशीनी. ही आहे मशीन ह्याची आपलं दडी बँड काढायची. आपली गाडी इथं लावलेली आहे बघा. आला असा नंबर दिला आहे त्यांनी आपल्याला. आणखी काय मिस्त्री आलेले नाहीत, आता येतीलच थोड्या वेळात. आणि पाट्याचं काम करायची मशीन ह्या पहा, हे बघा असं जबरदस्त मशीन आहे. नंतर सगळं दाखवतो ते कसं पाटे हे करतात काय. आणि हे बघा मशीन दाखवले मी. ये है वॉचमैन साहब बैठे आराम से. ये देखो आपली गाडी लावली कामाला इथं. मिस्त्री पण आलेत, आता कपडे चेंज करायलेत. थोड्याच वेळामध्ये आपल्या गाडीचं काम चालू होणार आहे. तरी मी पूर्ण दाखवणार आहे व्हिडिओ आणि कसं काम होतं आहे. सर्वांनी बघायला विसरू नका आणि व्हिडिओ चालू ठेवा, माझी एवढीच विनंती. मग आता काम चालू केलं आहे बघा. टिपणी काढून टाकली, होल फिटिंग चालू आहे मिस्त्रींची. हे बघा होलाय चालू केलं आहे त्यांनी. हे मिस्त्रींचं काम चालू आहे बघा. बघूया किती वेळ लागते ती. ही आपली पाटी जय आणि लेमिना गावाकडून आणलेला माल आहे सगळा. काम चालू आहे आता, बघूया काम कसं होतं आहे काय. सगळे डिटेल्स सांगतो मी व्हिडिओमध्ये. या हे बघा काम चालू झालं आहे. पण आपण जे सीमा ऑटोमोबाईल्समधनं पट्ट्या आणल्यात त्या लहान पडल्या म्हणून आता इथं दुसऱ्या ऑटोमोबाईल्समधनं घ्यायच्या. आणि बघा हे मामा किती कष्ट घेतात. हे मामा काम चालू आहे, सकाळपासून चालू आहे त्यांचं. हे बघा सगळं रिकामं केलं आहे, काहीच ठेवलं नाही आतमध्ये. हे बघा सगळं मोकळं करून टाकलं. कामाच्या पूर्ण तयारीने चालू आहे. आणि इथं नुकसान म्हणजे बघा की हे पहा, हे बघा मेन पट तुटलाय. यायला कुठं बी पैसे काय किती जायला लागले ते समजा नाही. मेन पटच तुटलाय वाटला. हे बघा काय कोणत्या पद्धतीने नुकसान होईल कोणत्या पद्धतीने नाही काय सांगता येत नाही. डोकं चाला नाही गेले हो, लई खर्च येतोय, मोकार खर्च लागतोय मोकार. काही डोक्याचा मेंदू खराब झाला. त्याच्या बोल्टा सगळं घ्यावं लागते बघा. बघा याचं सगळं बदलावं लागते क्लिअर. काम चालू आहे. तर आता सुरुवात झालेली आहे कामाला. आणि हे बघा काम चालू आहे बघा. कसं त्यांच्या हिशोबानं आपलं ऐकत नाही, फक्त आपल्याला किती टन भरायचं आहे काय एवढंच सांगायचं. त्यांच्या सिस्टमनं ते काम करतात. हे बघा
तर हे बघा आणखी 4 पाटे वाढवले, दुसरे सेकंडच घेतल्यात, कट करायला लागले बघा मिस्त्री. मशीन आहे बघा, पाटे बँड करायचं मशीन कसं आहे बघा, जबरदस्त. देखो ये कितना काम चालू है. पाजी का पाजी दिखते है ऐसे, पर काम बहुत अच्छा है उसका. कट किया है, ज़्यादा हुआ था. तर हे बघा पाठीमागच्या गड्ड्या आता फिट केल्या त्यांनी, काम चांगलं झालंय बघा. आणि आता पुढच्या गड्ड्या खोलायला, पुढच्या गड्ड्या खोलल्यात. आता पुढचं काम चालू केलंय, पूर्ण होत आज संध्याकाळपर्यंत काम होतंय पूर्ण. भैया झाक लगा रहे हैं, काम तर नंबर 1च होणार. लय तकलीफ झाली हो. मर्द निकला फिर चाचा. क्या हो भैया, चाचा जी खोल रहे हैं. अभी ये पाटे पड़ेंगे आगे. तर भावांनो पुढच्या कमानीचं काम चालू केलंय आता. हे बघा प्रेशर आहे त्याच्यात बघा, लागायची भीती, सगळ्याच गोष्टी याच्यामध्ये. किती प्रेशरनं दाबावं लागते जरा बघा. ही मशीन आहे दाबायची, सेटिंग करायचं बघा. बाजी काम बहुत अच्छा करते. ये देखो भरपूर कष्ट घ्यावं लागतं ह्या कामात. शेट आहे. तर बघा हे नवीन, सगळं नवीन घालायची पाळी आली बघा. बघा सगळं इकले आपण नवीन आणलेत पुढचे. आता इथं पण बघा सगळे नवीन घेतलेत. हे पहा काम सगळं पूर्ण होत आलंय. आता फिटिंग चालू आहे. फिटिंग झाली बघूया किती बिल होतं. ती बिल पण अंग फाडायसारखंच होणार आहे. सगळं अंग फाटतंय सगळं बिलानं आज, इतकं बिल व्हायला लागलंय.
आणि बीडकडचं बिल तर अलगच आहे 35,000 रुपये. काय डोकं चाला नाही गेले काम फुटला काम बघून आणि बिल बघून. अक्षरशः अख्खा दिवस मोवाळा आहे, अख्खा दिवस गेलाय तरी आणखी काही काम झालेलं नाही. अजून पाट्याची फिटिंगच चालू आहे. अख्खा दिवस पूर्ण लागतो ना, अजून 2 घंटे काय उरकत नाही. बघा 5-5 माणसं झटत आहेत, पुढे वेगळेच आहे. अख्खा दिवस पूर्ण लागायला लागलाय कामात. अजून 2 घंटे लागतात क्लिअर काम पूर्ण व्हायला. स्प्रिंग पाट्याचं काम चालू आहे समोरच्या. तर भावांनो, संध्याकाळची जवळजवळ 8 वाजून गेली तरी काम चालूच आहे. काम काय संपलेलं नाही. हे बघा लाईट लावून मिस्त्रीचं काम चालू. आणखी अलीकडची गड्डी बसवाय चालूच आहे, म्हणजे आणाय गेलेत बसवायला. हे बघा दिवसमान असे खराब कामं चालू. ह्याच्यामध्ये बियासारी सगळं घाम पण निघायला लागला. काय सांगायचं तुम्हाला, पर्याय नाही. कष्ट तर घ्यावा लागणार, कष्टाशिवाय पर्याय नाही. कष्ट नाही केल्यावर काहीच मिळणार नाही. ही काळ्या दगडावरील भगवी रेस, पण काम असं मस्त झालेलं आहे, कामाची काही अडचण नाही. हे बघा. तर भावांनो, भरपूर त्रास आहे. कुठलीच गोष्ट करा, कुठलीच गोष्ट आपल्याला साधे आणि सोप्यामध्ये सरळमध्ये मिळणार नाही, कधीच मिळणार नाही. त्याच्यासाठी संघर्ष महत्त्वाचा आहे. आणि संघर्ष म्हणजे संघर्ष म्हणायला सोपं वाटते, पण त्याच्या मागचं कष्ट कोणाला दिसत नाही. आणि आपल्याला नावं ठेवणारे तर हजारो लोक आहेत, हजारो. त्याचा मेळ लागायचा नाही इतके लोक आहेत आपल्याला नावं ठेवणारे. तर बघा भावांनो, काम चालूच आहे आणि कष्ट घेतात. पैसे घेऊ द्या, मिस्त्रींचा विषय नाही. त्यांना काम करतात मरणाचे. सकाळपासून चालू आहे, 10 वाजल्यापासून काम. शेवट 8 वाजून गेली, अजून 1 घंटा होत नाही. हात त्यांचा बंद नाही कसला. जो पैशाला किंमत नाही, कामाला किंमत आहे. हे समजायला पाहिजे सर्वांना. कामाला किंमत आहे. कामाला काम चांगलं तर रिअल गोष्ट कुठली पण व्हायला अडचण नाही. आणि कोणी काही म्हणू द्या, कोणी किती नावं ठेवू द्या, कोणाला काय करायचं करू द्या, पण आपलं काम प्रामाणिक असणं गरजेचं आहे. आपल्या कामात प्रामाणिकपणा जर असेल तर आपल्याला काहीच कमी पडणार नाही. आज पैसे नसले तर उद्या येतील, उद्या नसले तर परवा येतील. ते पैसे गमवायचं आपल्या हातात आहे. फक्त कष्ट प्रामाणिक पाहिजे आणि प्रामाणिक ठेवायचं आहे मला तर. तर भावांनो, काम झालं आहे आणि पाट्याचं बिल आता बघा. बिल किती हिशोबात आहे, जास्त नाही. म्हणजे मराठी में बात कर रहा हूँ क्यों कि हमारे आदमी को समझता है हमारे वही ज़्यादा बिल लेते हैं. हाँ, और काम भी अच्छा नहीं होता. ना मैं समझ गया. हाँ, इसलिए बोल रहा हूँ. ये मुझे ये दिखाने का है. ये देखो, ये बिल हुआ है 8 कमान का 8,000. 8,000 बिल झालं आहे बघा तुम्ही. आणि हे पाटे घेतले होते याचे 4,000 येतं. पाटे कमी पडलेले पाटे घेतलेले होते. तर सगळं बिल बघा हे पाट्याचं आहे आणि हे 4,000 हे अलग आहे. तर भावांनो, काम पण नंबर 1 झाले. हिंदी में बात करता हूँ. काम अच्छा हुआ है, काम का कोई तकलीफ नहीं है. सरदार जी का क्या बोलते हैं उसको, तुम्हारा नाम क्या है दुकान? सतकर्ता मोटर गैरेज. बात करो. सतकर्ता मोटर गैरेज अहमदाबाद, असलाली चौकड़ी, हां, राजकोट रिंग रोड. राजकोट रिंग रोड. रिंग रोड. हां. तर भावांनो, बिल झालंय नंबर 1 बिल झालंय आणि नंबर 1 काम झालंय. आणि वो मिस्त्री है. मिस्त्री थोड़ा बात करो, काम कैसा हुआ है? हाँ, काम मन मेरे को भी तकलीफ नहीं है. और कोई कुछ टेंशन नहीं, टायर खोलने का वो कुछ तकलीफ नहीं होता काम करने के लिए. मेरे को अच्छा लगा भाई. हो तुमको करने का है तो कभी भी आओ, कभी भी काम करो वही आके. क्यों, काम अच्छा हुआ है, नंबर 1 काम हुआ है. मेरे को अभी तक मैं बात करता की मैं मराठी बोलता हूँ. मला आजपर्यंत असं काम आवडलं कुठलंच नाही. मग आता मी नावं काय कोणाची घेणार नाही आपल्या भागातले, पण 100% गॅरंटेड काम है. 8 महीने का गारंटी उसका काम है. वारंटी नहीं, गारंटी है. गारंटी के साथ काम करते हैं भैया. वो बड़े सेट है. वीडियो में और वीडियो पूरा देखो, समझ आएगा आपको कि क्या हुआ है. सब मिस्त्री है काम करने वाले.
तर भावांनो हा व्हिडिओ भरपूर मोठा झालेला आहे, तरी नक्की पहा, सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. भावांनो नक्की काम करा, खरंच काम करा. असलेला कधी बी काम करा, काम नंबर 1 झालंय. म्हणून मी गॅरंटीच्या याच्यातून तुम्हाला क्लिअर सांगतो. धन्यवाद. चला ये सेट देखो कैसे आराम कर रहे हैं.